दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय निलेश बुधावलेनं पाहूया। आपल्यासोबत सूरज चव्हाण आहेत, पक्षाचे प्रवक्ते। सर, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीच्या अनुषंगाने आक्षेप घेणारी एक नोटीस आलेली आहे, काय याबाबतची माहिती आहे? सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या कायद्यानुसार आणि पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशननुसार झालेली आहे। त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग झाली वरळी येथे डोममध्ये, आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हात वर करून सगळ्यांनी प्रस्ताव ठेवल्याच्या नंतर त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं आणि सर्वजण त्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याच्या नंतर एकमताने एक दिलाने सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे। आणि ती निवड पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून झालेली निवड आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं कुणी नोटीस पाठवलं त्याच्यामुळं ती काही मला वाटतं कुठं काही धोकादायक नाही, परंतु हे जाणीवपूर्वक माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्या तरी एका व्यक्तीने केलेलं असावं। त्यातला आणखीन एक महत्त्वाचा आक्षेप असा होता की बैठक तुम्ही जी बोलवताय ही राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी बोलवताय, मग अचानकच त्यावेळेस राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची कशी काय निवड केली? अचानक प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नव्यानं नियुक्ती कशी काय केली? या संदर्भात काय म्हणणं? एकतरी मला वाटतंय प्रत्येकानं थोडं जे पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते जर समजून घेतलं तर हे प्रश्न येणार नाहीत। कारण राष्ट्रीय अध्यक्ष निवड झाल्याच्या नंतर त्यांना कार्यकारिणी निवडीचा अधिकार आहे। मग ते कोषाध्यक्ष निवडू शकतात, सरचिटणीस निवडतात, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उपाध्यक्ष हा निवडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो। पहिली निवड अध्यक्ष झाली आणि अध्यक्षाच्या नंतर अध्यक्षाने या निवडी जाहीर केलेल्या होत्या। त्याच्यामुळं कुठेही बेकायदेशीर काही झालेलं नाही। या ज्या काही बातम्या आहेत त्या तथ्यहीन निराधार बातम्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही सत्यता नाही।